विषमुक्त शेतीची आज इतकी चर्चा का होतीये? हा मार्ग नेमका आहे तरी कसा? चला पाहूया. शेतकरी खूप कष्ट घेतोय, पण आपल्या ताटात येणारं अन्न ते खरंच सुरक्षित आहे का? एक काळ होता जेव्हा शेती कमी खर्चात व्हायची आणि पीकही चांगलं यायचं. पण आता सगळंच बदललंय. सुरुवातीला रासायनिक शेतीमुळे उत्पादन तर वाढलं, पण जमिनीचा कस मात्र कमी होत गेला. याचा परिणाम जमिनीतला सेंद्रिय कर्ब गेला आणि किडींचा त्रास उलट वाढला. मग ही विषमुक्त शेती म्हणजे नेमकं काय? सोपं आहे. यात रासायनिक खतं आणि औषधं वापरत नाहीत. म्हणजे मागे जायचं नाहीये, तर एक नवी दिशा पकडायची आहे. जमिनीला ताकदवान बनवण्यावर भर द्यायचाय. ही पूर्ण पद्धत 4 महत्वाच्या स्तंभांवर उभी आहे. जमीन म्हणजे नुसती माती नव्हे, ती एक जिवंत दुनिया आहे जिथे सूक्ष्मजीव पिकांचं पोषण करतात. आणि याचा थेट परिणाम काय होतो? फळं भाज्यांची चव तर सुधारतेच, शिवाय त्या जास्त पौष्टिकही होतात. आणि खर्चाचं काय? रासायनिक शेतीत तो वाढतच जातो, पण इथे तो हळूहळू कमी होत येतो. शेवटी सुरक्षित अन्न हे सगळ्यांसाठीच गरजेचं आहे. शेतकऱ्यांसाठी, त्यांच्या कुटुंबासाठी आणि आपल्या सगळ्यांसाठी. सुरुवात करायची कशी? अगदी सोपं आहे. छोट्या तुकड्यावर प्रयोग करा. सेंद्रिय खतं वापरा. म्हणूनच ही फक्त शेतीची एक पद्धत नाही. हा आपली माती, आपलं आरोग्य आणि शेतकऱ्याला वाचवण्याचा मार्ग आहे. आपलं ध्येय एकच असायला हवं. सुरक्षित अन्न आणि समृद्ध शेतकरी हीच खरी प्रगती आहे, नाही का?